कार्यक्रमाचे अध्यक्ष शौर्यपुरी, तसेच प्रमुख पाहुणे श्रीकांत जाधव, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पात्र सर, तसेच उपमुख्याध्यापक आदरणीय रवर सर आणि माझे सर्व सहकारी मित्र. धन्य सरांनी आठवड्याखाली मला सांगितलं, तर आपल्याला ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला बालसभा आयोजित करायची आहे. आणि ती बालसभा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात तो धडा माझा चालू आहे. धडा चालू असल्यामुळं आपण जर प्रॅक्टिकल जर आपण घेतलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कसं त्यांच्या लक्षात येईल हा उद्देश धन्य सरांनी समोर ठेवला आणि मांडला की काही करा पण आपण दोघांनी गेले सहभाग करून आपल्या कार्यक्रम साजरा करायचा आहे. सरांच्या आज्ञेप्रमाणे मी कामाला लागलो, उदाहरण सूचना दिल्या त्याच्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. त्याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे. कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं सूत्रसंचनाचं काम पार पडत आहे. त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्वप्रथम पहिल्या युगापासून सुद्धा त्याने भीतीनं बाळगता त्या सर्व टीमची आणि दोघांनी मनोबल त्यांचं वाढवलं, मनोबल वाढवून संचलनासाठी त्यांना प्रवृत्त केलं आणि मार्गदर्शन आम्ही दोघांनी केलं. तर आजच्या विद्यार्थी मित्र, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवश्य विद्यार्थ्यांनीच आपल्या जीवनामध्ये आदर्श घ्यावा. प्रत्येक पावलावर बाबासाहेबांचा तुम्ही जर आदर्श घेतला तर तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार. बाबासाहेबांच्या जीवनातली एक गोष्ट सांगतो. बाबासाहेब आंबेडकर ज्या वर्गात शिकत होते त्या वर्गामध्ये गणिताचे सर आले आणि गणिताच्या सरांनी फळ्यावर प्रमेय शिकवला आणि मुलांना सूचना दिल्या. आपण सूचनेचं पालन करत नाही म्हणून आपण मागे राहतो. सरांनी सुद्धा काय दिल्या, मुलांनो मी तुम्हाला प्रमेय शिकवलं, सर्वांनी डोक्यात बसवा. सर्वांनी बसवलं. आता मी फळा पुसतो, तुम्ही डोक्यात पुसू नका. सरांनी फळा साफ केला. नंतर सांगितलं की तुमच्यापैकी या ठिकाणी येऊन कोण गणित सोडून दाखवते, प्रमेय सोडून दाखवते. एकही मुलं पुढे यायला तयार नाही. मग बाबासाहेब पाठीमागे बसले होते, त्यांनी हात वर केला. ते आले जशाला तसं सेम टू सेम बाबासाहेबांनी प्रमेय टप्प्याटप्प्याने सोडून दाखवला. असा मग त्याला विचारलं बाबासाहेबांना, त्या सरांनी, हे कसं काय शक्य आहे का एवढा मोठा प्रमेय ध्यानात ठेवण्याचं? सर तुम्ही एक शब्द सांगितला होता की मी फळ्यावरच पुसतो, तुम्ही डोक्यात पुसू नका. या शब्दावर लक्ष केंद्रित करून मी काय केलं, आकलन केलं. जोपर्यंत माणूस आकलन करणार आहे, सूचनेचं पालन करणार आहे, तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञानाचा अथांग सागर असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने 32 पदव्या मिळवल्या. किती पदव्या? 32. त्यानंतर 10 भाषेचं ज्ञान त्यांना होतं. 4 भाषेमध्ये त्याने पीएचडी केली त्या विषयावर. ज्या विद्यापीठात ते शिक्षण शिकले, अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये विश्वविद्यापीठ आहे. जगातले 100 बुद्धिमान विद्यार्थी आहेत, जगातले 300 वर्षातले, त्यातला पहिला क्रमांक आहे बाबासाहेबांचा. म्हणून याचं कारण एकच आहे की एखाद्या गोष्टीकडे मन लावून अभ्यास करणे. 18 तास अभ्यास करायचे बाबासाहेब. बरेच जण त्यांच्याविषयी म्हणायचे बाबासाहेबांचं घर नाही, ते वाचनालयच आहे. वाचनालयात राहायचं आहे. ज्यावेळेस ते वाचनात राहायचे, वाचनात जाताना पहिला विद्यार्थी बाबासाहेबच. सर्वांच्या शेवटी बाहेर निघाले बाबासाहेब. खिशामध्ये काय असायचे, पैसे असायचे का? काहीच नाही, नोट्स असायचे.
पाश्चात्य विचारवंताचा सर्व विचारांचे होऊन गेले पाश्चात्य विचारवंत, त्या सर्व विचारवंताचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. अभ्यास परिपूर्ण करून बुद्धिप्रामाण्यवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या सर्व गोष्टीचा विचार करून अशी जगाला आदर्श असणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. या त्यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झालं. कारण केवळ दलित समाजाचा उद्धार त्यांनी केला नाही, संपूर्ण मानव जातीला स्वातंत्र्य बहाल त्यांनी केलं. अशा या महामानवास मी दोन्ही महामानवाला विनम्र अभिवादन करतो.